अखेर माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव आणि पुतणे पृथ्वीराज सावंत भाजपमध्ये. माढा तालुक्यातील सावंत कुटुंब भाजपमध्ये दाखल. मानेगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवारी माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याने मिळवली. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांचा त्यांच्या मुलांसह भाजप प्रवेश झाला असून मानेगाव जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज सावंत यांनी भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळवत अर्ज दाखल केला आहे. आमच्या भाजप प्रवेशाला बंधू तानाजी सावंत आडवे येत असल्याचे वक्तव्य 2 दिवसांपूर्वी शिवाजी सावंत यांनी केले होते. सावंत घरात राजकीय मोठी फूट पडली असून सावंत भाजपात आल्याने माढ्यातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत. माझी राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सफल झाल्याची प्रतिक्रिया भाजप प्रवेशानंतर शिवाजी सावंतांनी दिली आहे. मी मानेगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी भाजप पक्षाकडून BJP उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एकंदरीत काय विजन असणार आहे? या अगोदर देखील आपण मानेगाव जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती मागील टर्मला, यंदा देखील उभा राहत आहे. काय एकंदरीत विजन असणार आहे आणि काय विश्वास आहे? माढा पूर्व भागाचा विकास म्हणण्यापेक्षा ज्या काही तिथल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी ह्याच्या अगोदरही प्रयत्न केले होते आणि आत्ता या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण ह्या ज्या भागातील समस्या आहेत, ज्या रस्त्याच्या असतील, विद्युत कनेक्शनच्या असतील, नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या लाईटच्या असतील, त्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण येत्या काळामध्ये आणि असे बरेच समस्या आहेत. समस्या म्हणण्यापेक्षा तिथं विकास करण्याचं मोठा स्कोप आहे. तो स्कोप बघून आपण तिथं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा तिथं आपण विकास करण्यासंदर्भात तिथं शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अखेर होय नाही करत एकीकडे भाजपसाठी तुम्हाला उमेदवारी मिळवण्यासाठी भरपूर कष्ट असतील, राजकीय कौशल्य देखील आपण वापरलं आहे, घरातून देखील विरोध केल्याची सल बोलून दाखवली. आज खऱ्या अर्थानं भाजपाचं कमळ आज हाती आलं आहे. काय एकंदरीत भावना आहेत आणि काय विश्वास आहे? खरंच जसं आपण आता सांगितलं त्या पद्धतीनं हे BJPचं जो इथं उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले त्याला बऱ्याच ठिकाणावरून विरोध, अडीअडचणी, पायखोडे घालण्याचं काम केलं. परंतु या पक्षातून निवडणूक लढवत असताना जो पक्षांनी माझ्यावरती विश्वास टाकला त्यात CM साहेब असतील, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि आपले सहकारी हे सर्वजणांनी प्रयत्न करून इथं आपल्याला BJPतून उमेदवारी दिली भाजपामधून. त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि त्यांनी जो विश्वास टाकला आहे तो विश्वास येत्या निवडणुकीमध्ये निवडून येऊन सार्थ करून दाखवील एवढंच या निमित्तानं मी सांगतो. दुसरीकडे सुहास काका पाटील जे की माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सहकारी होते, मात्र कुठेतरी मानेगावची उमेदवारी न मिळाल्यामुळं सध्याचे आमदार जे आहे ते अभिजित पाटलांच्या गटामध्ये जाऊन गेले आहेत, घड्याळ हाती घेतलंय. काय आव्हान वाटते तुम्हाला त्यांचं? आव्हान म्हणण्यापेक्षा निवडणूक ही लोकशाहीमध्ये सर्वांनी लढवायचा अधिकार सर्वांनाच आहे. ते निवडणूक लढवत असतील हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही, पण लढतील, काय अडचण. विधानसभेपासून सावंत शिंदे परिवाराचे एकीकरण समीकरण सध्या पुढे तुम्ही नेताय, हे लोकांपुढे तुम्ही कसं नेणार आहेत या इलेक्शनमध्ये? सावंत शिंदे एकत्रित आता पण तुम्ही लोक एकमेकांच्या विरोधात होता. आपण पाठीमागच्या 30 वर्षापासून एकमेकांच्या विरोधात जरी सर आणि दादा लढत असले तर ते वैचारिक मतभेद होते. तिथं कौटुंबिक कुठं काही नव्हतं, हे वैचारिक मतभेद होते. त्या वैचारिक मतभेदातून पाठीमागच्या आमदारकीच्या वेळेस जे काही दोघांचं मनोमिलन झालं, ज्या काही मुद्द्याच्यावरती जे हे होतं त्याच्यावरती सर्व चर्चा झाल्यानंतर हे समीकरण बनलं. ते समीकरण पुढे आज जिल्हा परिषदेमध्ये पण दिसतं आहे आणि ते लोक स्वीकारत आहेत. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. नाही होय म्हणत अखेर भाजपचं उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे, पण एक मुद्दा वारंवार माढा तालुक्यात चर्चेला येतो की नेमकं सावंत कुटुंबियाच्या ह्या सगळ्या पक्षप्रवेश किंवा इतर ज्या बाबी असतील त्यात नेमकं पाय खोडण्याचं काम किंवा ते खोडा घालण्याचं काम कोणी केलं असं जी एक चर्चा होती. म्हणजे मला समजलं म्हणजे आमच्या ह्याच्यात आम्हाला उमेदवारी मिळवण्यात की आमच्या घरातच? सगळ्या घराच्या बाबतीत आणि पक्षाच्या बाबतीत सुद्धा असं वारंवार चर्चेलं जातं आहे की नेमकं मग हा पाय खोडा घालणारा कोण आहे? ह्याच्यात भावभावकी आहे, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. अगदी शेवटचा प्रश्न, मुद्दे कोणते आहेत विकासाचे मुद्दे? तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहात? जन आरोग्य आहे, आरोग्याचे आहे, शैक्षणिक आहेत, त्यानंतर भागातील शेतकऱ्यांसंबंधीचे मूलभूत प्रश्न आहेत, जलविद्युत याचे आहेत.
विरोधकांना काय आव्हान असणार आहे तुमच्या पुढे? निवडून यायचं